नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पार्क टेक्निकल अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. आता बघा, आपण आज बघणार आहोत MCQ सेशन. काय बघणार आहोत? MCQ सेशन. आणि आपल्या MCQ सेशनचा टॉपिक आहे बॅटरी. आता बॅटरीवर तुम्हाला 100% किती टक्के? 100% एक प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारेल. किती प्रश्न विचारला जाईल? एकच प्रश्न विचारला जाईल तुम्हाला परीक्षेमध्ये. त्याच्यामुळं आपल्याला एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. एक एक प्रश्न सिलेक्शनसाठी महत्त्वाचा असतो. जर एक सिलेक्शन आपल्याला एक क्वेश्चन आपल्याला 2.2 म्हणजे जवळपास किती 2.2 मार्क देऊन जाईल आणि जर चुकला तर 2.75 मार्क आपले कमी करून जाईल. त्याच्यामुळे एक एक क्वेश्चन आपल्याला व्यवस्थित प्रत्येक टॉपिकवर कसा क्वेश्चन विचारला जाईल आणि कोणता क्वेश्चन महत्त्वाचा आहे. तर याच्यात तुम्हाला मी जे बॅटरीवर क्वेश्चन घेतलेले आहे, बॅटरी चॅप्टरवर, तर व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन घेतलेले आहे हे जे परीक्षेला विचारले जाऊ शकतात. तर बघा, हा क्वेश्चन नंबर 1 तुमच्यासाठी याचं उत्तर द्यायचं आहे. तुम्ही काय सांगतोय द क्वेश्चन नंबर 1, अ फ्यूल सेल कन्वर्ट डॅश एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. म्हणजे जी फ्यूल सेल आहे, कोणती सेल आहे? फ्यूल म्हणजे आपली बॅटरी जी आहे, बॅटरी, ती बॅटरी काय करते? बॅटरी तर ही एनर्जी, कोणती एनर्जी कशातून म्हणजे कन्व्हर्जन, जे एनर्जीचं कन्व्हर्जन होतं तर ते कशातून कशात करत असते. तर इथं त्यांनी विचारलेलं आहे. तर ऑप्शन जे आहे इथे, तर ऑप्शन बघा, तुमचं कमेंट्समध्ये उत्तर देत चला किंवा मग लगेच तुम्ही काय करा, उत्तर द्या किंवा मग इकडे बघा आता मेकॅनिकल एनर्जी तर काही पार्ट आहे का? इथं काही मेकॅनिकलचा पार्ट आहे का फ्यूल सेल? तर ही डायग्राम बघा, ही आहे फ्यूल सेलची डायग्राम. याच्यात हा एक इलेक्ट्रोड आहे. कोणता इलेक्ट्रोड आहे? हा एक इलेक्ट्रोड दिलेला आहे इथे आणि हा एक इलेक्ट्रोड इथं दिलेला आहे. याच्यात टाकलेला एक जो आहे पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड आहे, याला आपण ॲनोड म्हणू आणि याला काय म्हणू? कॅथोड म्हणू. तर इकडून काय होतं, इकडचे चार्ज इकडे जातात, इकडचे चार्ज, याच्यात सोल्युशन असतं. तर एक रिॲक्शन होते. या रिॲक्शनद्वारे काय होतं, ही एनर्जी काय होती, इकडचे चार्ज इकडे जातात आणि इथे एक थर तयार होतो पॉझिटिव्हचा आणि इकडे एक निगेटिव्हचा थर तयार होतो आणि इकडं आपल्याला काय मिळतं, एक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. मग इथून आपण काय करू शकतो, पॉवर सप्लाय आउटपुट घेऊ शकतो. म्हणजे इथं रिॲक्शन होते, रिॲक्शन. त्याच्यामुळं इथं मेकॅनिकलचा काही पार्ट नाही, मग मेकॅनिकल काही नाही आहे, मॅग्नेटिकचा पण काही संबंध नाही आहे, सोलारचा पण काही नाही, परंतु केमिकल. तर बॅटरीमध्ये काय होतं, इम्पॉर्टंट पॉईंट लक्षात ठेवा, बॅटरी काय करते? केमिकल एनर्जी कशात करते? इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये काय करते? रूपांतर करत असते. इलेक्ट्रिकल एनर्जी म्हणजे रासायनिक, कोणती? रासायनिक ऊर्जा. कशामध्ये? तर विद्युत ऊर्जेमध्ये काय करते? विद्युत ऊर्जेमध्ये त्याचं रूपांतर करत असते. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा, कारण बघा, जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तेच आपण इथं घ्यायचे आहे. जास्त काही क्वेश्चन म्हणजे रिकामी कचरा वगैरे काही घ्यायचा नाही जास्त, जे इम्पॉर्टंट आहे ते. तर लक्षात ठेवायचं, फ्यूल सेल म्हणू किंवा जी बॅटरी असते, बॅटरी काय करते? आपले रासायनिक ऊर्जेचं रूपांतर कशामध्ये करते? इलेक्ट्रिकल ऊर्जेमध्ये करत असते. गुड. आणि हे डायग्राम वगैरे तर तुम्हाला माहीत पाहिजे. एक पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड असतो इथे, एक निगेटिव्ह इलेक्ट्रोड असतो आणि इथं सोल्युशन असतं. याच्यामध्ये काय असतं? सोल्युशन म्हणजे पाणी. बॅटरीचं पाणी बघितलेलं आहे तुम्ही, तसं याच्यात सोल्युशन असतं. चला, नेक्स्ट क्वेश्चन तुमच्यासाठी इथं दिलेला आहे. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. आपण सेल आर कनेक्टेड इन सिरीज इन ऑर्डर टू, म्हणजे त्यांनी काय सांगितलेलं इथं, जी सेल किंवा बॅटरी असतात, बॅटरीची जोडणी ही सिरीजमध्ये का बरं केली जाते? काय फायदा आहे बॅटरी सिरीजमध्ये जोडण्याचा? तर बघा, इथं समजा ही एक बॅटरी आहे, हा एक सेल आहे, हा एक सेल आणि हा एक सेल. आपण यांची जोडणी कशी केली? सिरीजमध्ये. तर हा समजा 2 व्होल्टचा आहे, गृहीत धरा. हा सुद्धा 2 व्होल्ट, हा 2 व्होल्ट आणि हा 2 व्होल्ट. आणि याच्यातून करंट किती वाहतोय? तर असं गृहीत धरा 30 मिली ॲम्पियर एकातून करंट वाहतोय. तर मग इथं काय होणार, त्यांनी सांगितलं सिरीजमध्ये का जोडायचं, तर कारण जे बॅटरी आहे ही 2 म्हणजे 4 बॅटरी आहे. तर टोटल ह्या रेजिस्टन्सच्या अक्रॉस किती? 8 व्होल्ट काय असेल? व्होल्टेज असेल. आणि करंट हे 30च मिली ॲम्पियर राहील. करंट काय? 30च राहील.
त्याच्यामुळे सिरीजमध्ये कशासाठी जोडतो आपण, तर इम्पॉर्टंट आहे हे, बॅटरीची जोडणी सिरीजमध्ये कशासाठी करायची आहे, तर इन्क्रीज द व्होल्टेज रेटिंग, व्होल्टेज वाढवण्यासाठी. मग इथं लगेच त्याच्यासोबत आपण पॅरलल कनेक्शन बघून घेऊ. पॅरलल कनेक्शन कशासाठी करायचं, तर ही बॅटरी, ही बॅटरी, ही बॅटरी आणि ही बॅटरी पॅरललमध्ये जोडली आणि याच्या टर्मिनलचं व्होल्टेज जर बघितलं आपण, काय केलं आपण, याच्या टर्मिनलचं इथलचं व्होल्टेज जर बघितलं, ही 2 व्होल्ट 2 व्होल्ट 2 व्होल्ट 2 व्होल्ट आणि ही किती आहे आपण बघितलं होतं की 3 मिली ॲम्पियरची आहे असं गृहीत धरू आपण. तर मग टोटल बघा इथं टर्मिनलला किती आपल्याला 2च व्होल्ट मिळेल, आउटपुटला किती मिळेल इथं टर्मिनलला 2 व्होल्ट, परंतु करंट वाढेल इथे म्हणजे 3 चौक 12 म्हणजे 12 मिली ॲम्पियर करंट होईल. किती होईल, 12 मिली ॲम्पियर. म्हणजे पॅरललमध्ये जर बॅटरी जोडली तर कशासाठी जोडतो आपण, इन्क्रीज द करंट रेटिंग. कशासाठी, इन्क्रीज द करंट रेटिंग. ज्यांनी बी उत्तर दिलेलं आहे त्यांचं उत्तर एकदम करेक्ट आहे. आलं लक्षात तुमच्या, तर बी उत्तर हे काय आहे, अतिशय करेक्ट आहे. चला गुड. नेक्स्ट क्वेश्चन तुमच्यासाठी. आता हा क्वेश्चन सुद्धा महत्त्वाचा आहे की विच ऑफ फॉलोइंग मटेरियल इज यूज इन सोलार सेल. सोलार सेलमध्ये कोणतं मटेरियल वापरल्या जातं, तर इथं बेरियमचा काही संबंध नाही आहे, सिलिकॉनचा संबंध आहे, सिल्वरचा नाही आणि सेलिडियमचा सुद्धा नाही. म्हणजे जी तुमची सोलार सेल म्हणजे सोलार पॅनल कशापासून बनलेलं असतं, सिलिकॉनपासून बनलेलं असतं. इम्पॉर्टंट आहे कारण सध्याला सोलारचा ट्रेंड चालू आहे, त्याच्यामुळे तुम्हाला हे माहीत पाहिजे की सोलार सेल कशापासून बनलेली असते, सोलार पॅनल तर सिलिकॉन मटेरियलपासून बनलेली असते. सोलार सेलचं आउटपुट व्होल्टेज किती असतं, 0.5 व्होल्ट टू 0.6 व्होल्ट असतं. आणि आउटपुट काय असतं, AC की DC का दोन्ही, तर याचं आउटपुट काय असतं, DC असतं. इतकं लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला विचारलं जाऊ शकतं सोलार पॅनलचं आउटपुट काय असतं किंवा सोलार सेलचं आउटपुट काय असतं, तर सोलार सेलचं आउटपुट काय असतं, DC असतं आणि आउटपुट व्होल्टेज किती असतं, 0.5 ते 0.6 पर्यंत असतं. सिलिकॉन मटेरियलपासून बनलेलं असतं. चला म्हणजे आपण डिटेल्समध्ये बघून घेतो हे सर्व, हे मटेरियल जे बनलेले असतात. मग याच्यात नेक्स्ट क्वेश्चन तुमच्यासाठी इथे दिला आहे. गुड. काय क्वेश्चन आहे दुसरा, विच लॉ सेकंडरी सेल वर्क. म्हणजे आता सेकंडरी सेल कोणत्या नियमावर काम करत असते. सेकंडरी सेल ही खालीलपैकी कोणत्या नियमानुसार कार्य करते. म्हणजे इथं कोणतं आहे, फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोलिसिस, तर हे करेक्ट आहे. जूलचा नियमशी काही संबंध नाही. तर जूलचा नियम आपण काय बघितला होता, जूलचा नियम कोणता आहे, I²R × T. म्हणजे आपण कोणत्याही कंडक्टरला उष्णता दिली म्हणजे करंट त्याच्यातून फ्लो केला आणि त्याचा रेजिस्टन्स असेल तर त्याच्यात उष्णता निर्माण होते वेळेनुसार. तर हा जूलचा नियम होता इथे. आलं लक्षात तुमच्या जूलचा नियम. तर जूलच्या नियमाचा इथं काही संबंध नाही आहे, लेन्झचा नियमाचा नाही आहे, फॅराडे लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटचा नाही. तर बॅटरीमध्ये कोणता नियम वापरतात, फॅराडेज लॉच आहे, परंतु कशाचा, इलेक्ट्रोलिसिस. म्हणजे जी आता हे बॅटरी आहे आणि बॅटरीमध्ये काय इथं हे असं सोल्युशन दिलेलं आहे, पाणी हे सोल्युशन H2SO4 काय आहे, H2SO4 हे सोल्युशन दिलं. याच्यात एक रॉड आहे असा आणि याच्यात एक रॉड आहे पॉझिटिव्ह, हा पॉझिटिव्ह म्हणू याला, याला ॲनोड म्हणू, याला कॅथोड म्हणू, निगेटिव्ह हा कोणताही निगेटिव्ह. आणि इथून काय केलं आपण, इथं बल्ब जोडला म्हणजे इथं बल्ब काय होईल, हा लागेल. तर याच्यात काय होते, इलेक्ट्रोलाइट वापरतो आपण. याच्यात जे हे वापरतो केमिकल त्याला इलेक्ट्रोलाइट म्हणतो आपण आणि त्या तत्वावर तो कार्य करत असतो. तर त्याच्यामुळे फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोलिसिस लक्षात ठेवायचा तुम्ही. आलं लक्षात तुमच्या. आता प्रायमरी आणि सेकंडरी बॅटरी संदर्भात आपण बघू. व्हेरी इम्पॉर्टंट, हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे परीक्षेच्या दृष्टीनं. तर इथं प्रायमरी बॅटरी म्हणजे काय आणि सेकंडरी बॅटरी म्हणजे काय हे आपल्याला बघायचं. इथं पहा, प्रायमरी सेल आणि सेकंडरी सेल. तर जी प्रायमरी सेल असते
तर प्रायमरी सेल म्हणजे काय, तर जी बॅटरी आपण काय करतो नॉन रिचार्जेबल असते. रिचार्जेबल म्हणजे एकदा वापरायची आणि फेकून द्यायची. आपण प्रायमरी बॅटरीला काय म्हणतो, यूज अँड थ्रो बॅटरी. यूज अँड थ्रो बॅटरी म्हणजे ही तुमची ड्राय सेल. काय ड्राय सेल म्हणजे तुमचे टी व्हीच्या रिमोटमधला सेल. बॅटरी तुम्ही जे वेळेस शेतात पाणी भरायला जाता त्यावेळेस ती त्याच्यात सेल टाकतो तुम्ही. निप्पो, एव्हरीडे हे सेल जे आहे ते कोणते आहे, तर प्रायमरी सेल म्हणजे एकदा वापरायले की जे परत काय रिचार्ज करता येत नाही, त्यांना काय म्हणायचं, प्रायमरी बॅटरी म्हणायचं. म्हणजे कशा कशात वापरतो आपण, घडीमध्ये, टी व्हीच्या रिमोटमध्ये, आपल्या बॅटरीमध्ये, टॉर्चमध्ये, अशा बऱ्याच ठिकाणी आपण काय करतो, हे सेल वापरतो. तर हे सगळ्यात पहिले लक्षात ठेवायचं, यूज अँड थ्रो सेल आहे, नॉन रिचार्जेबल आहे म्हणजे आपण रिचार्ज करू शकत नाही. आता सेकंडरी सेल म्हणजे काय, तर सेकंडरी सेल म्हणजे काय, तिला आपण रिचार्ज करू शकतो. म्हणजे तुमची मोबाईलची बॅटरी, ॲटोमोबाईलची बॅटरी, ॲटोमोबाईल म्हणजे तुमच्या ट्रॅक्टर, टेम्पो वगैरे असेल तर ट्रक, तुमची टू व्हीलर यांच्या ज्या बॅटरी असतात ती कोणत्या असतात, सेकंडरी बॅटरी असतात. वापरायची पुन्हा परत चार्ज करायची म्हणजे ती रिॲक्शन परत होते, त्याच्यात रिव्हर्सेबल रिॲक्शन होत असते. आलं लक्षात तुमच्या. मग आता याच्या संदर्भात हा इम्पॉर्टंट महत्त्वाचाच पॉईंट होता. नंतरचा आता याची किंमत कमी असणार आहे, याची किंमत काय असणार आहे, जास्त असणार आहे. आलं लक्षात तुमच्या. हे बेसिक डिफरन्स आहे. परंतु प्रायमरी डिफरन्स काय आहे, प्रायमरी डिसुरम महत्त्वाचा हाच आहे की हा चार्ज करू शकत नाही, आपण एकदाच वापरायचा आणि फेकून द्यायचा. परंतु हा संपला की पुन्हा चार्ज करायचा, आपण चार्ज करू शकतो. तर सेकंडरी बॅटरी. आता सगळ्यात पहिले तुम्हाला सेकंडरी बॅटरीचे उदाहरण जर सांगितले, इथं आपण अजून बघू, इथं डिफरन्स बघू. व्होल्टाईक सेल आहे याचं एक्झाम्पल. काय व्होल्टाईक सेल. आता त्यांनी सांगितलं सेल रिॲक्शन इज अ नॉट रिव्हर्सेबल. म्हणजे रिव्हर्सेबल म्हणजे प्रायमरीमध्ये रिव्हर्सेबल रिॲक्शन होत नाही. म्हणजे चार्ज केली आपण, एकदा चार्ज केली बॅटरी आणि डिस्चार्ज झाली की ती पुन्हा आपल्याला चार्ज करता येत नाही. परंतु इथं जे बघितलं आपण सेकंडरीमध्ये, मोबाईलची बॅटरी संपली पुन्हा चार्ज करायची, पुन्हा वापरायची, चार्ज करायची, डिस्चार्ज झाली, चार्ज डिस्चार्ज चालू असतं. इथं बघा, कॅन नॉट रिचार्ज म्हणजे रिचार्जेबल म्हणजे आपण परत प्रायमरी बॅटरीला रिचार्ज करू शकत नाही. कॅन बी यूज ॲज अ लॉंग ॲज अ ॲक्टिव्ह मटेरियल आर प्रेझेंट. आता जास्त टाईम जर याला वापरायचा असेल त्याच्यात ॲक्टिव्ह मटेरियल असणं गरजेचं आहे. आणि कॅन बी यूज अगेन रिचार्जेबल, ही आपण परत परत वापरू शकतो. आता यूज बघा इथं, यूज पेसमेकर. काय पेसमेकर, वॉच, ट्रान्झिस्टर, रेडिओ पुन्हा कशात वापरू शकतो, रिमोट सेल, घडी सेल याच्यात आपण वापरू शकतो. आणि ही जी आहे तर ॲटोमोबाईलमध्ये, डिजिटल कॅमेरामध्ये, लॅपटॉपमध्ये, इक्विपमेंटमध्ये, फ्लॅशलाईटमध्ये, तर सगळीकडे आपण ही वापरत असतो सेकंडरी बॅटरी. तर हे इम्पॉर्टंट फरक आहे. जर फरक कळाला तर तुम्हाला याच्यावर MCQ विचारला जातो. एक सिरीज पॅरललचं लक्षात ठेवा ते सेलचं, आणि हे एक तुम्ही लक्षात ठेवा. अजून एक ट्रिक सांगतो तुम्हाला, फक्त प्रायमरीचे उदाहरण लक्षात ठेवायचे. प्रायमरीचे उदाहरण लक्षात ठेवायचे, राहिलेले सगळं सेकंडरीचे. तर प्रायमरीचे उदाहरण काय आहे, आपण एक ट्रिक सांगतो तुम्हाला, स्टँडर्ड. काय लक्षात ठेवायचं तुम्ही, स्टँडर्ड हो ले डॅडी. म्हणजे काय लक्षात ठेवायचं आहे तुम्ही इथं, स्टँडर्ड होले डॅडी. ट्रिक लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवा, स्टँडर्ड हो ले डॅडी. हे 5. म्हणजे इथं ही सेल कोणती, इथं यसवरून काय येतं, तर स्टँडर्ड सेल. कोणती आहे, स्टँडर्ड. नंतर ही काय आहे, तर व्होल्टाईक सेल आहे. काय आहे, व्होल्टाईक सेल. नंतर हे काय आहे, तर लॅकलॅचे सेल. कोणता, लॅकलॅचे सेल. आणि हे काय आहे इथं, डॅनियल सेल. काय, डॅनियल सेल. आणि ही काय आहे,
तर ड्राय सेल. काय आहे? ड्राय सेल. तर हे तुम्हाला एक्झाम्पल व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहे. त्याच्यामुळं मी सांगितले ट्रिकनुसार लक्षात ठेवा. बघा आपले वडील वगैरे काय ते खूप जुन्या फॅशनचे होते, म्हणून आपण काय सांगतो, आता आपण शिकलो वगैरे आणि नोकरीला लागणारच आहे आपण, तर त्या संदर्भात मग आपण काय म्हणतो त्यांना, आता स्टँडर्ड होऊन जा डॅडी. त्याच्यामुळं स्टँडर्ड काय लक्षात ठेवायचं, स्टँडर्ड हो ले डॅडी, स्टँडर्ड हो ले डॅडी. इतकं जरी तुम्ही लक्षात ठेवलं तर प्रायमरी सेलचे तुम्हाला उदाहरण लक्षात राहील. आणि सेकंडरीचे सेलचे तर माहीतच आहे तुम्हाला कोणते कोणते आहे. तर सेकंडरीचे सेलचे जे उदाहरण आहे, लिथियम बॅटरी आहे, लीड ॲसिड बॅटरी आहे. या सगळ्या ज्या बॅटरी आहेत तर त्या कोणत्या आहेत? सेकंडरी बॅटरी आहेत. आलं लक्षात तुमच्या? कळालं? इम्पॉर्टंट होता हा फरक. गुड. आता इथं बघा, याचं उत्तर द्या तुम्ही. हाऊ लोकल ॲक्शन डिफेक्ट इन प्रिव्हेंटेड इन व्होल्टाईक सेल. आता आपण व्होल्टाईक सेल बघितली. व्होल्टाईक सेल प्रायमरी आहे का सेकंडरी? सांगा मला कमेंट्समध्ये. प्रायमरी आहे की सेकंडरी सेल आहे हे तुम्ही मला सांगायचं आहे. सगळ्यात पहिले ते उत्तर द्या, प्रायमरी आहे की सेकंडरी आहे. तो व्होल्टाईक सेल ही प्रायमरी सेल आहे, बरोबर. तर व्होल्टाईक सेलमध्ये काय सांगितलं त्यांनी, प्रिव्हेंटेड इन व्होल्टाईक सेल, म्हणजे व्होल्टाईक सेलमध्ये स्थानिक कृतीतील दोष कशाद्वारे टाळता येतो. म्हणजे त्याला जर काही दोष व्हायच्या शक्यता असेल तर आपण त्याचा दोष कसा टाळू शकतो हे त्यांनी तिथं विचारलेलं आहे. तर कमेंट्समध्ये उत्तर द्यायचं आहे तुम्ही, कसं आपण टाळू शकतो तो दोष. तर चला लवकर सांगा. तर याचं उत्तर काय आहे? बाय अमलगमॅटिंग द झिंक प्लेट. आता हा काही इतका इम्पॉर्टंट क्वेश्चन नाही आहे तुमच्यासाठी. मी नेहमी सांगतो की कोणता इम्पॉर्टंट आहे, परंतु हा इम्पॉर्टंट क्वेश्चन नाही आहे, त्याच्यामुळं आपण याला काही डिटेल्समध्ये चर्चा करणार नाही आहे. आलं लक्षात तुमच्या? चला ह्या प्रश्नाचं उत्तर द्या सर्वांनी. व्हॉट पर्पज द हायड्रोमीटर इज यूज ड्युरिंग अ चार्जिंग ऑफ बॅटरी. हायड्रोमीटर हे बघा, याची डायग्राम वगैरे दिलेली आहे, तर त्या डायग्राम वगैरे बघा, तुमच्या लक्षात येईल तिथे. आलं का लक्षात तुमच्या? हे इथं जे हायड्रोमीटर दिलेलं आहे ते त्यांनी व्हॉट इज द फंक्शन. आता व्हॉट इज द पर्पज ऑफ हायड्रोमीटर यूज इन ड्युरिंग अ चार्जिंग ऑफ बॅटरी, म्हणजे बॅटरी चार्ज करण्याच्या वेळी हायड्रोमीटरचा उपयोग कोणत्या उद्देशासाठी केला जातो. तर हायड्रोमीटरचं सरळ सरळ त्यांनी फंक्शन विचारलेलं आहे. फंक्शन विचारलेलं आहे. आलं लक्षात तुमच्या? त्यांनी काय विचारलेलं आहे तिथं? फंक्शन विचारलेलं आहे. व्हॉट म्हणजे तर याचं कार्य काय आहे त्यांनी विचारलेलं आहे. तर महत्त्वाचं, हायड्रोमीटर आपण कशासाठी वापरतो, तर डिटरमाइन द स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ द इलेक्ट्रोलाइट. म्हणजे आता ही बॅटरी होती ना, त्या बॅटरीमध्ये काय असं इलेक्ट्रोलाइट वापरतो, ते केमिकल वापरतो ना, तर त्याचं काय स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती आहे, ग्रॅव्हिटी. तर ग्रॅव्हिटी मेजर करण्यासाठी आपण काय करतो, हायड्रोमीटर इथं वापरत असतो. आलं लक्षात तुमच्या? हायड्रोमीटर त्याच्यासाठी आपण वापरणार आहे. आलं का लक्षात? गुड. सगळ्यांनी उत्तर द्यायचं आहे. हायड्रोमीटर इम्पॉर्टंट आहे, हे परीक्षेला विचारले जाऊ शकतं. व्हॉट इज द फंक्शन ऑफ हायड्रोमीटर. तर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणजे काय, आर्द्रता मेजर करण्यासाठी
ते तिथं वापरल्या जात असतं. चला नेक्स्ट क्वेश्चन. आता हा पण सुद्धा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. मी नेहमी सांगतोय तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चनच आपण घेऊन येत आहे, जास्त काही कचरापट्टी आपण इथं आणत नाही आहे. तर बघा इथं काय सांगितलं आहे त्यांनी, हाऊ द कॅपॅसिटी ऑफ बॅटरी स्पेसिफाय, म्हणजे बॅटरीची क्षमता कशा प्रकारे निर्देशित केली जाते, म्हणजे बॅटरीची कॅपॅसिटी जी आहे ना तर ती कशात मोजली जाते हा महत्त्वाचा आहे. तर तुम्ही कमेंट्समध्ये उत्तर द्यायचं आहे. चला, कशामध्ये मोजली जाते बॅटरीची कॅपॅसिटी, तर 2 याच्यात मोजली जाते बॅटरीची कॅपॅसिटी. एक काय आहे, एम्पियर हवर. काय आहे, एम्पियर हवर. आणि 2 कोणता आहे, वॅट हवर. काय आहे, वॅट हवर्स. आता याच्यात बघा एम्पियर हवर्स आहे का, तर बी जे उत्तर आहे तर बी मध्ये दिलेलं आहे एम्पियर हवर्स. आणि इथे फक्त वॅटच दिलं, इथं काय दिलं, वॅट. इथं वॅट हवर दिलं असतं तर दोन्ही एकक झाले असते, परंतु कोणतं एकक आहे, कॅपॅसिटी. तर कोणतं करेक्ट उत्तर आहे, एम्पियर हवर. तर ह्या दोन्ही सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की बॅटरीची कॅपॅसिटी कशामध्ये मोजली जाते, तर एम्पियर हवर आणि वॅट हवर. तर मग एम्पियर हवर त्या दोन्हीमधून आपण कोणती वापरतो, तर एम्पियर हवरची. कारण एम्पियर हवरची इफिशियन्सी 90 ते 95% आहे. किती, 90 ते 95. आणि वॅट हवरची 70 ते 75% आहे इफिशियन्सी. मग आपण ज्याची इफिशियन्सी जास्त आहे, कार्यक्षमता, ते आपण इथं वापरणार आहे. तर एम्पियर हवर तुम्ही लक्षात ठेवायचं, वॅट हवर सुद्धा लक्षात ठेवायचं. दोन्ही याच्यात बॅटरीची कॅपॅसिटी. बघा तुमची मोबाईलची बॅटरी आहे ना, आपण म्हणतो ना की 5000 mAh बॅटरी आहे. 5000 mAh. किती mAhची, 5000 mAh, म्हणजे 5000 मिली एम्पियर हवरची बॅटरी आहे असं आपण मोजतो. तर इथून तुम्ही लक्षात ठेवू शकता की बॅटरीची कॅपॅसिटी आपण कशामध्ये मोजतो, तर इथं एम्पियर हवरमध्ये. चला नेक्स्ट क्वेश्चन तुमच्यासाठी. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द आउटपुट व्होल्टेज ऑफ लिथियम सेल. लिथियम आजकाल आपण लिथियम बॅटरी जास्त वापरायला लागलो. काय करतोय आपण, लिथियम बॅटरी ही जास्त प्रमाणात आजकाल आपण वापरत आहोत. त्याच्यामुळं आपल्याला माहीत पाहिजे की लिथियम बॅटरीचं जे आहे आउटपुट व्होल्टेज, स्टँडर्ड आउटपुट व्होल्टेज किती असतं. तर आता काही गोष्टी थोड्याफार पार्टच करावं लागतात. याचं स्टँडर्ड व्होल्टेज किती आहे, 2.5 व्होल्ट. किती आहे, 2.5 व्होल्ट. इम्पॉर्टंट होतं हे, म्हणजे कारण ही लिथियम बॅटरी आहे ना, तर त्याच्यामुळं लक्षात पाहिजे आपल्याला लिथियम बॅटरीचं सुद्धा. आणि एक सोलार सेलचं किती आहे, 0.5 ते 0.6, हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द युनिट ऑफ इलेक्ट्रिकल चार्ज. इलेक्ट्रिकल चार्जचे एकक कोणते, तर चार्जचं एकक तुम्हाला माहीत पाहिजे. तर I इजिकल टू, आपण करंटचं एकक बघितलं होतं, I इजिकल टू Q/T. म्हणजे करंटचं एकक काय होतं, एक एम्पियर होतं आणि एक दुसरं काय होतं, चार्जचं एकक काय, कुलम पर सेकंद. तर चार्जचं एकक विचारलं त्यांनी तर कुलम इथं त्याचं एकक आहे. अजून दुसरं एक एकक काय आहे कुलम चार्जचं एकक, तर Q इजिकल टू काय होईल, आता हा इकडे गुणिलेमध्ये जाईल, म्हणजे I गुणिले T. म्हणजे आता काय आलं, एम्पियर आणि सेकंद, म्हणजे एम्पियर सेकंद. म्हणजे 2 एकक आहे, एक कुलम एक आहे आणि एक AS म्हणजे एम्पियर सेकंद, असे 2 एकक आहे. तर त्याच्याच बरोबर आपण बघू आता व्होल्ट कशाचं एकक आहे, तर विभवांतरचं, म्हणजे पोटेन्शियल डिफरन्सचं. कुलम एकक आत्ताच बघितलं, पण एम्पियर एकक कशाचं आहे, तर करंटचं एकक आहे. कशाचं, करंटचं एकक एम्पियर आहे. आणि अजून एक बघितलं आपण कोणतं, कुलम पर सेकंद. आणि वॅट कशाचं एकक आहे, पॉवरचं. कशाचं एकक आहे, पॉवरचं. आणि जे वॅट हवर कशाचं एकक आहे, किलोवॅट हवर किंवा वॅट हवर. तर हे कशाचं आहे, एनर्जी. कशाचं एकक आहे,
एनर्जीचं एकक आहे. आलं लक्षात तुमच्या? चला गुड. नेक्स्ट क्वेश्चन तुमच्यासाठी. परत क्वेश्चन वाचायचं आणि उत्तर द्यायचं याचं. व्हॉट हॅपन, काय सांगितलं त्यांनी? व्हॉट हॅपन टू टर्मिनल व्होल्टेज ऑफ सेल इफ लोड इज अ इन्क्रीज. म्हणजे त्यांनी काय सांगितलेलं आहे की एक बॅटरी आहे, एक बॅटरी आहे समजा, सेल आहे, आणि इकडं लोड लावलेला आहे, लोड लावलेला आहे RL आणि बॅटरी. तर जर करंट वाढला तर सेलच्या टर्मिनल व्होल्टेजवर काय परिणाम होईल? म्हणजे आता त्यांनी काय सांगितलं की व्हॉट हॅपन टू टर्मिनल व्होल्टेज ऑफ सेल इफ लोड इन्क्रीज. लोड जर वाढला, जर करंट वाढला, इथं लोड सांगितलं, ठीक आहे, लोड वाढला म्हणजे करंट वाढणारच आहे. लोड वाढला तर काय परिणाम होईल, या व्होल्टेजवर काय परिणाम होईल? तर त्यांनी हा क्वेश्चन विचारलेला आहे. तर डिक्रीज, बघा व्होल्टेज ऑटोमॅटिक काय होतं, करंट जर वाढला तर ऑटोमॅटिक काय होईल, इथं जो याच्या लोड वाढला तर म्हणजे काय होतो, करंट वाढतो, आणि लोड वाढला तर रेजिस्टन्स वाढतो, आणि रेजिस्टन्स वाढला तर व्होल्टेज ड्रॉप होतो, आणि व्होल्टेज ड्रॉप झाला म्हणजे काय होतं, इथे टर्मिनल व्होल्टेज कमी होतं. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं, जर लोड जर वाढला तर ऑटोमॅटिक काय होईल, व्होल्टेज ड्रॉप वाढेल, म्हणजे टर्मिनल व्होल्टेज काय होईल, कमी होईल. चला हा एक क्वेश्चन तुमच्यासाठी. विच इज द कॉजेस फॉर बकलिंग डिफेक्ट इन लीड ॲसिड बॅटरी. लीड ॲसिड बॅटरी सुद्धा कोणती बॅटरी मला सांगा? लीड ॲसिड बॅटरी कोणती, प्रायमरी आहे का सेकंडरी आहे? काय कारण आहे? त्यांनी सांगितलं की बकलिंग होण्याचं काय कारण आहे. लीड ॲसिड बॅटरीमध्ये बकलिंग होण्याचे काय कारण आहे? सांगा, बकलिंग कशामुळे होते? तर आता बघा, बकलिंग, त्याच्यासाठी तुम्हाला बकलिंग म्हणजे काय हे माहीत पाहिजे. काय बकलिंग म्हणजे काय? तर बकलिंग म्हणजे काय, तर ज्या आपण प्लेट वापरणार आहे याच्यामध्ये, बॅटरीमध्ये ज्या प्लेट आहेत, तर लक्षात ठेवायचं, पॉझिटिव्ह प्लेट आणि निगेटिव्ह प्लेट असते. तर पॉझिटिव्ह प्लेट जर 6 असेल तर निगेटिव्ह प्लेट 7 असतात. पॉझिटिव्ह प्लेट 8 असेल तर निगेटिव्ह प्लेट 9 असतात. म्हणजे एकनं काय असते, जास्त असते. मग याच्यात असं नंबर ऑफ प्लेटा काय जोडलेले असतात, इथं बॅटरीमध्ये जोडलेले असतात. मग बकलिंग म्हणजे काय, तर काय होतं बकलिंग म्हणजे, तर आपण काय केलं, जर बॅटरीला जास्त चार्ज केली, काय केली, जास्त चार्ज केली, फास्ट चार्ज केली किंवा जास्त चार्ज केली, किंवा मग लगेच खूप जास्त वापर केला, लवकर डिस्चार्ज केली, तर त्याच्यामुळं काय होतं, ह्या बॅटरीच्या प्लेटा काय होतात, वाकड्या होऊन जातात. त्याला आपण काय म्हणतो, बकलिंग असे म्हणतो. मग बकलिंग कशामुळे होतं, तर ओव्हर चार्जिंग आणि ओव्हर डिस्चार्जिंगमुळं. काय होतं, ओव्हर चार्जिंग आणि ओव्हर डिस्चार्जिंगमुळं काय होते, बकलिंग ही होत असते. आलं लक्षात तुमच्या? याला म्हणायचं बकलिंग, चार्जिंग ओव्हर चार्जिंग झाल्यामुळं. आता सल्फेशन म्हणजे काय? मग सल्फेशन, तर सल्फेशन म्हणजे काय, तर जे बॅटरीचं जे पात्र आहे, असं बॅटरीचं जे पात्र आहे समजा, तर याच्यात जे पाणी असते याच्या खालच्या याला काय होतो, असा गाळ साचल्या जातो, आणि जे प्लेट असतात त्याच्यावर पांढरा थर येतो, तर त्याला आपण काय म्हणतो, इथं सल्फेशन असे म्हणतो. आलं लक्षात तुमच्या? नेक्स्ट क्वेश्चन. चला, विच इज अ यूज पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन इन ड्राय सेल. ड्राय सेल म्हणजे काय, तर तुमच्या हा बघा, हा सेल कशामधला दिलेला आहे, हा ड्राय सेल तुमच्या बॅटरीमधला, किंवा आपण त्याला तुमची घडी असेल किंवा ती टॉर्चची बॅटरी असेल त्याच्यामध्ये आपण हा सेल वापरतो, किंवा मोबाईलचा टी व्हीचा रिमोट असेल त्याच्यामध्ये आपण हा ड्राय सेल वापरतो. असा तुम्ही फोडून पण बघितलेला असेल. तर त्यांनी सांगितलं की हा जो मधला असतो ना, हा पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड असतो. तर हा पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड कोणत्या मटेरियलपासून बनलेला आहे असं त्यांनी इथं विचारलेलं आहे. तर त्याचं उत्तर द्यायचं आहे तुम्ही. तर
हा कशापासून बनलेला असतो? तर हा बनलेला असतो कशापासून? कार्बन पासून. कशापासून? कार्बन मटेरियल पासून बनलेला असतो. हा बघा इथं, हा आतमध्ये हा रॉड कशापासून बनलेला आहे? तर हा कार्बन मटेरियल पासून बनलेला आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन काय सांगतो? व्हॉट इज द नेम ऑफ डिफेक्ट दॅट बेंडिंग ऑफ प्लेट इन अ सेकंडरी सेल? बघा त्यांनी काय सांगितलं? व्हॉट इज द नेम डिफेक्ट दॅट बेंडिंग ऑफ द प्लेट इन सेकंडरी सेल. सेकंडरी सेलमध्ये प्लेट वाकणे या दोषाला काय म्हणतात? आत्ताच शिकलो आपण. काय म्हटलं जातं? कमेंट्समध्ये सांगा. अरे आत्ता शिकलो ना आपण. काय म्हणतो त्याला? बकलिंग. काय म्हणतो? बकलिंग. आणि सल्फेशनचं तर ते सांगितलंय मी तुम्हाला. बकलिंग याचं करेक्ट उत्तर आहे. गुड. हां, आता नेक्स्ट क्वेश्चन वाचा. नेक्स्ट क्वेश्चन काय सांगतो इथे तुमचा? विच डिव्हाइस कन्वर्ट सनलाइट इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी? इम्पॉर्टंट क्वेश्चन, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. काय सांगितलं त्यांनी? असं कोणतं डिव्हाइस आहे की ते काय करतं? सौर ऊर्जेचं रूपांतर कशामध्ये करतं? विद्युत ऊर्जेमध्ये करत असतं. खालीलपैकी कोणते उपकरण हे सूर्यप्रकाशाला इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करते? तर कोणतं आहे ते? तर करेक्ट उत्तर काय असणार आहे तुमचं? फोटोव्होल्टाईक सेल. कोणती सेल आहे? फोटोव्होल्टाईक सेल. हे का LED लाईट इमिटिंग डायोडचा काही संबंध नाही इथे. LEDचा काही संबंध नाही आहे. LCDचा पण काही संबंध नाही आहे. आणि मग हे तुमचं फोटोव्होल्टाईक सेल म्हणजे काय? तर फोटोव्होल्टाईक सेल म्हणजे जे एक सोलार पॅनलच म्हणू आपण त्याला एक प्रकारचं. काय आहे? फोटोव्होल्टाईक सेल म्हणजे तुमचा सोलार पॅनल. तर ते काय करतं? सौर ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेत करत असतं. आणि LDR म्हणजे काय? तर लाईट डिपेंडेंट रेजिस्टन्स. काय आहे? लाईट डिपेंडेंट रेजिस्टन्स. तर LDR जो आहे ना, तर LDR कुठे वापरतो? तर जे तुमचे पोल असतात बघा, LDR कुठे वापरतो आपण? आता समजा हे पोल आहेत, तर पोलवर आपण लॅम्प लावलेला आहे. समजा हा काय लावलेला आहे? लॅम्प लावलेला आहे. आणि याच्यावर काय केलेलं आहे? LDR सेन्सर लावला. LDR. तर हा लाईट डिपेंडेंट रेजिस्टन्स म्हणजे काय? जर 6 वाजता प्रकाश पडला तर ॲटोमॅटिक काय होईल? हा प्रकाशाला सेन्स करेल आणि लाईटला बंद करून टाकेल. आणि जर 6 वाजले संध्याकाळचे 6-7 अंधार पडला की तो अंधाराला सेन्स करेल आणि ॲटोमॅटिक तो बल्ब ऑन होऊन जाईल. तर तो हा LDR रेजिस्टन्स किंवा याला आपण LDR सेन्सरसुद्धा म्हणत असतो. चला गुड. नेक्स्ट क्वेश्चन तुमच्यासाठी इथे. व्हॉट इज द इफेक्ट ऑन आउटपुट पॉवर विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर इन सोलार सेल? आता हे सोलार सेल संदर्भात क्वेश्चन होता म्हणून आपण तो घेतला की सोलार सेलच्या तापमानानुसार आउटपुट पॉवरवर कोणता परिणाम होतो? काय सांगितलं त्यांनी? सोलार सेलच्या तापमानानुसार आउटपुट पॉवरवर कोणता परिणाम होत असतो? तर याचं उत्तर काय? हा सोलार सेलचा क्वेश्चन होता म्हणून आपण तो इथं घेतलेला आहे. तर याचं करेक्ट उत्तर काय आहे? डिक्रीज. काय सांगितलं त्यांनी? डिक्रीज विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. जर तापमान वाढलं तर ऑटोमॅटिक काय होईल? काय होईल? आउटपुट पॉवर काय होईल? डिक्रीज होईल. कारण तुम्ही म्हणसान सर तापमान जर वाढलं तर, पण याच्यात जे प्रकाशामध्ये फोटॉन असतात ना, त्या फोटॉनमुळं कन्व्हर्जन होतं. काय असतात? फोटॉन. त्या फोटॉनमुळं आपल्याला काय? कन्व्हर्जन होत असतं. तापमानामुळं शक्यतो होत
नाही. आलं लक्षात तुमच्या? ठीक आहे. तर हे इम्पॉर्टंट MCQ होते तुमच्यासाठी. हे जे MCQ होते सेलवर इम्पॉर्टंट MCQ होते, याच्यावर तुम्हाला MCQ विचारल्या जाणार म्हणजे जाणार. तेच मी तुम्हाला सांगितलं होतं. बॅटरीवर हे क्वेश्चन लक्षात ठेवायचे तुम्ही फक्त. इतकेच तुम्हाला क्वेश्चन लक्षात ठेवील. त्याच्यात तुम्हाला जे इम्पॉर्टंट आहे मी सांगितले तुम्हाला कोणते कोणते इम्पॉर्टंट आहे. तर ते एक तुम्हाला याची रिॲक्शन माहीत पाहिजे. काय माहीत पाहिजे? याची रिॲक्शन माहीत पाहिजे. म्हणजे केमिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये हे इम्पॉर्टंट होतं तुमच्यासाठी. नंतर दुसरा जर म्हटला तर सिरीज पॅरलल जोडणीसुद्धा व्हेरी इम्पॉर्टंट आहे परीक्षेच्या दृष्टीनं. सिरीजमध्ये जोडलं तर व्होल्टेज वाढतं आणि पॅरललमध्ये जोडलं तर काय करंट वाढतं. हे सुद्धा इम्पॉर्टंट होतं तुमच्यासाठी सुद्धा. आणि पुन्हा सोलार सेल कोणत्या मटेरियलपासून बनलेली असते तर सिलिकॉन, हे सुद्धा इम्पॉर्टंट होतं तुमच्यासाठी. नंतर एक बॅटरी जी आहे तर फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोलिसिस, हे सुद्धा लक्षात ठेवा. लक्षात ठेवा. इम्पॉर्टंट मी सांगितलं. हे सुद्धा व्हेरी इम्पॉर्टंट आहे. 5 स्टार देऊन ठेवा. प्रायमरी बॅटरी म्हणजे काय, सेकंडरी बॅटरी म्हणजे काय हे तुम्हाला माहीत पाहिजे. तर प्रायमरी म्हणजे यूज अँड थ्रो बॅटरी. काय यूज अँड थ्रो बॅटरी. सेकंडरी रिचार्जेबल बॅटरी. हे ऑलरेडी आपण पूर्ण डिस्कशन केलं, ते परत बघून घ्यायचं तुम्ही. हे सुद्धा इम्पॉर्टंट होतं तुमच्यासाठी. नंतर हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे क्वेश्चन, हायड्रोमीटर कशासाठी वापरला जातो. तर बॅटरीची कॅपॅसिटी कशात मोजली जाते. तर हे पूर्ण तुम्हाला इम्पॉर्टंट. हा काही इतका इम्पॉर्टंट नाही आहे, परंतु हा पण नाही. ते जितके ते मी तुम्हाला परत सांगितले. पुन्हा हे एक लक्षात ठेवा. हे एक कन्व्हर्जन सनलाईट इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी, हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. तर फोटोव्होल्टाईक सेल त्याचं उत्तर आहे. तर हे इम्पॉर्टंट क्वेश्चन होते तुमच्यासाठी. जर बॅटरीवर एक क्वेश्चन विचारले तर इतकेच विचारतील. खूप जास्त बॅटरीमध्ये देऊन ठेवलं आहे चॅप्टरमध्ये, तर आपल्याला इम्पॉर्टंट क्वेश्चन करायचे, बाकीचे काही करत बसायचे नाही. हे चला ठीक आहे. ओके, चला, थँक्यू.